Recording in आणि 10 progress. तारखेपासून सुरुवात झाली होती, म्हणजे 1 महिना पूर्ण झालेला नाही. म्हणजे 24 दिवसामध्ये 10 किलो वजन कमी झालेले. सर आवाज येतोय? यस यस यस, आवाज आ रही है सर. बहुत बढ़िया. किती दिवसामध्ये किती किलो वजन कमी झाले तुमचं? 24 दिवसामध्ये 10 किलो झालंय सर. आता मोजलं होतं, सकाळी पण मोजले. 24 दिवसामध्ये 10 किलो वजन कमी झाले. हो सर, 10 किलो वजन कमी झाले. क्या बात आहे. 24 दिवसामध्ये 10 किलो. हो सर. वाव, क्या रिझल्ट आहे यार, जबरदस्त. कसं केलंय? सर 2 टाइम वर्कआउट केलेलं आहे आणि सकल संतुलित आहार टाइम टू टाइम घेतलेला आहे. आणि तुम्ही अरविंद सर आणि सुनीता मॅडमने जे सांगितलं ते केलेलं आहे. माझं स्वतःचं काही वापरलेलं नाहीये मटेरियल. म्हणजे माझ्याकडे बरंच बाकीचं मटेरियल आहे, पण ते नाही वापरलं. कसलं स्वतःच मटेरियल? कसलं मटेरियल तुमच्याकडे? बाकी म्हणजे बाकी युट्यूबचं बरंच मटेरियल होतं. अगोदरचे बरेच प्रयोग होते, 10-20 प्रयोग केलेले होते अगोदर मार्केटचे. त्यातलं कुठलंही युज केलं नाही. तुम्ही जे सांगता तेच युज केलं. म्हणजे बाकीचे जे प्रयोग आतापर्यंत 35-36 5-10 वर्षामध्ये केले होते प्रयत्न, आपण मार्केटचे काही प्रोडक्ट असतील वेगवेगळ्या कंपन्यांचे ते वापरले होते. प्रोटीन वापरले होते, एनर्जी ड्रिंक वापरले होते, पण त्यातलं कुठलंही प्रोडक्ट याच्यामध्ये वापरलं नाही. ते डोकं पण वापरलं नाही. फक्त तुम्ही जे सांगताल, अरविंद सर सांगतील आणि सुनीता मॅडम जे सांगतील तेच यूज केलं. म्हणजे स्वतःचं डोकं वापरलं नाही. हो सर, स्वतःचं डोकं वापरलं नाही सर. आणि याच्या आधी स्वतःचं डोकं वापरून किती किलो वजन कमी केलं होतं तुम्ही? ते खूप 1-1 वर्षाने 10-10 किलो झालं होतं, पण ते लगेच रिव्हर्स झालं. त्याचं काही हे नव्हतं आणि त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली. म्हणजे चुकीचं काम झालेलं होतं. ते साईड इफेक्ट खूप होते. म्हणजे आता जर तुम्हाला सांगायचं झालं, यातले आपले काही असतील फॅमिली मधले लोक, तर त्यांनी रामदेव बाबांचं गोधन अर्क घेतला असेल, 20-25 ml घेतलं ना सर, तर काय होतं ते आता मी सांगू शकत नाही. एवढं ऍसिडिटी एवढं हे व्हायचं की बॅड फील व्हायचं. म्हणजे वेगवेगळे प्रोडक्ट असे वापरले ना, तर त्यांनी बॉडीवर खूप मोठं चुकीचं म्हणजे हे इफेक्ट व्हायचा. एक त्याचा वास जरी घेतला ना, तरी ते खूप हे होतं. अजून पण मला म्हणजे आपण वजन करण्यासाठी काही करू शकतो. आणि ते वजन हिथं मला सहज म्हणजे हिथं पण 2 टाइम वर्कआउट मध्ये थोडी मेहनत घ्यावी लागते. पहिल्यांदा थोडा हे झाला, त्रास झाला, पण आता सवय लागल्यामुळे आता काही जास्त त्रास होत नाही. आणि इथं आल्यानंतर मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आनंद जास्त वाटतो. वर्कआउट चालू होण्यासाठी किंवा वर्कआउट चालू होण्याच्या अगोदर मला आनंद वाटतो. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. इथं आल्यानंतर मला दररोज असं वाटतं की कधी 5:30 वाजतील किंवा अरविंद सरांचा फोन येईन आणि मी उठून वर्कआउटला लागेल. किंवा 6 वाजले की मला असं वाटतं की यार मला वर्कआउटला जायला पाहिजे, माझी कुणीतरी वाट बघते, असं फील होतं. आणि सगळ्यात माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे की वर्कआउट मुळे आणि सकल संतुलित आहारमुळे माझ्या जीवनामध्ये 10 किलोचा बोजा आतापर्यंत कमी झाला. माझ्या बॉडीवर, माझ्या गुडघ्यांवर, माझ्या शरीरावर जे अतिरिक्त फॅट होतं ते कमी झालं. आणि निश्चितच माझ्या जीवनामध्ये मोठा आनंद झाला. आणि आपण वजन कमी करण्यासाठी आता सगळ्यात महत्वाचं की मी माझ्या फॅमिलीमधल्या वेलनेस फॅमिलीमधल्या माझ्या सगळ्या लोकांना मी एक मेसेज देईन. मी ज्यावेळेस माझ्या ऑफिसमध्ये गेलो त्यावेळेस एक जणाला विचारलं की माझ्यामध्ये काही चेंजेस दिसतंय का. म्हणजे मित्र होते. तर एखाद्या मूर्ख माणसाला आपण जसा सल्ला विचारतो, ते मला पारे साहेब जर वजन 1-2 किलो वाढल्यासारखं वाटते. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही कुणाला जाऊन विचारू नका, त्यांनी आपल्याला विचारलं पाहिजे. मी एक ट्रायल घेतली, त्यांना विचारलं तुम्हाला माझ्यात काही चेंजेस दिसतात का. आता माझा काटा सांगतोय की माझं 10 किलो वजन कमी झालंय. आणि 1-2 काट्यावर पण मोजले. माझं शरीर बारीक झालंय. माझे पहिले सगळे कपडे वेस्टेड गेलेले, ते काही म्हणजे हे नाहीत, म्हणजे ढिल्ले झालेले आहेत. आणि तो म्हणतोय की तुमचं वजन थोडं 1-2 किलो वाढलं पाहिजे, तुम्ही काय करा, वॉक करा. आणि त्याचं वजन 90 किलो आहे. म्हणजे मार्केटमध्ये जाऊन तुम्ही कुणाला सल्ले नका, म्हणजे सल्ला नका विचारू की मला माझ्याविषयी तुम्हाला काय वाटतं किंवा काय वाटतं, त्यांचंच कळत नाही. म्हणून हे पण मेसेज मी देईन, कारण मला आलेला अनुभव होता तो. आणि थँक्यू म्हणेन सर या फॅमिलीला, अरविंद क्या सरांना. बात है, क्या बात है, ले बढ़िया. देखो, 100 सुनार की और एक लवर की बात की. मार्केटमध्ये जाऊन कोणाला विचारू नका मी कशी दिसते, मी कसा दिसतो. लोक म्हणले पाहिजे फार छान दिसतो, फार छान येस दिसते. सर. यस. येस सर. येस और सर. मतलब होगा, एक दिन में नहीं होगा, लेकिन एक एक दिन दिन, जरूर होगा सर. एक एक दिन दिन जरूर लोक होगा. बोलेंगे अरे क्या बदल आहे बोरा, लय भारी दिसतायत तुम्ही, काय केलंय ते मला सांगा. यस. आणि सो सर एक शेवटचं सांगाल सर, शेवटचं सांगाल यस. की एक तर नादी लागायचं नसतं. कुठल्याही गोष्टीच्या नादी लागल्यानंतर सुट्टी द्यायची नसते, त्याला सोडायचं नसतं मध्ये.
बहुत तेवढं मी बढिया. माझ्या फॅमिली मधल्या लोकांना मेसेज देईन सर. यस यस, लय भारी. ऍडव्होकेट फॅमिली मधले का? नाही नाही हो, आपल्या वेलनेस फॅमिली मधल्या लोकांना असं सांगेल की वजन ज्यांनी करायचं मिशन हातामध्ये घेतलंय त्यांनी असं हम्म. एक सोडू नका मध्ये, ते होणार आहे, ते 100% होणार आहे. यस, मध्ये सोडू नका बहुत कोणी. बढिया. अरे भारी, जबरदस्त जबरदस्त. देखो, एका महिन्यात हे इतकं चांगलं टळा बोलायला लागले, आणि बोलणं त्यांचं प्रोफेशन आहे, कारण की बोलण्याचेच पैसे आहेत त्यांना. येस, कारण की ते वकील आहेत.